सोबत आहेत ॲडव्होकेट शिंदे, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये. आपण हा शासन निर्णय वाचला आहे का, वाचला असेल तर आपली पहिली प्रतिक्रिया याच्याबद्दल. एक नजर मारलेली आहे या GR वर. ह्याच्यात स्पेसिफिक आहे की हे हैदराबाद गॅझेटियर संबंधी हा आहे. म्हणजे हे जे 5 जिल्हे मराठवाड्यातले आहेत आणि जी प्रमुख मागणी म्हणजे जरांगे पाटील हे मराठवाड्यातूनच येतात, अल्पभूधारक आणि गरजवंत मराठ्यांना ह्याचा फायदा व्हावा असा त्यांचा मेन लढा आहे. आता बघा, तुम्हाला विदर्भात आणि कोकणात ह्याचं काय तसं हे नाहीये, कारण तिथे ऑलरेडी मराठा समाजातले लोक हे कुणबीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. तर हा GR काय म्हणतो की शिंदे समिती जी आहे, जे रिसर्च करत आहे याच्यावर हैदराबाद गॅझेटवर, स्पेसिफिकली औंध गॅझेट हे सातारा सांगली संबंधी आहे, बॉम्बे गॅझेट पण हा मेन निर्णय आहे हैदराबाद गॅझेट संबंधी. हैदराबाद गॅझेटसाठी त्यांनी दिल्लीमध्ये हैदराबादला जाऊन त्यांनी, कारण ही निजामाखाली ही टेरिटरी यायची आणि तिथल्या ज्या नोंदी आहेत त्या संबंधी आहे. आता हा GR म्हणतो की गाव पातळीवर एक त्रिसदस्य म्हणजे 3 लेअर मध्ये एक समिती स्थापन केली जाईल. त्याच्यात तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावे लागतील, त्याच्यासमोर सुनावणी होईल आणि जे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी ज्यांच्या पूर्वजांच्या आहेत त्यांना ह्याचा बेनिफिट मिळेल. आणि शिंदे समिती, माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला काल सांगण्यात आलं होतं 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलंय. GR मध्ये म्हणण्यात आलं की 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर करावा. तर ही पण एक मोठी गोष्ट आहे. माझ्या मते हे एक छोटं पाऊल आहे. आता जरांगे पाटलांनी हा GR एक्सेप्ट केलेला आहे का? आता ते किंवा त्यांचे लोक हा GR वाचत असतील. तुम्ही बघितलं असेल सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत पण असं झालं होतं, पण पुढे काय झालं त्यात काय जास्त निष्पन्न झालं नाही. आणि जो कोणता GR असतो, GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन, ती चॅलेंज होऊ शकते. कोणतरी कोर्टात जाऊ शकतं आणि म्हणू शकतं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, डिस्क्रिमिनेटरी आहे. त्यामुळे हायकोर्टात पण काही लोक जाऊ शकतात याच्या विरुद्ध आणि हायकोर्ट ह्याची दखल पण घेऊ शकतं. तुर्तास जरी काही लोक गेले तर हे थोडं लवकर होईल, पण ते इम्प्लिमेंट. आणि मेन यात तुम्ही बघा, ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या ज्या मराठा आंदोलकांवर केसेस होत्या, त्या केसेस आता मला समजलं नाही की मागच्या वेळेस पण सरकारने आश्वासन दिलं होतं पण त्या अजून का केसेस मागे घेतल्या नाही. तर ज्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट होते त्यांची जर केस मागे घ्यायची असली तर त्या तरुणीला कोर्टात जावं लागतं, हजर व्हावं लागतं. त्यामुळे सरकारचं म्हणणं आहे तुम्ही हजर व्हा, मग नॉन बेलेबल वॉरंट तुमचे कॅन्सल केले जातील. आणि 15 कोटी रुपये जे देण्यात येणार आहेत ज्यांचा मृत्यू झालाय आंदोलनामध्ये, त्या एका परिवाराला 15 कोटी दिले जाणार आहेत का टोटल मध्ये 15 कोटी दिले जाणार आहेत? तर ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, पण हा एक छोटासा, मी म्हणेल एक छोटासा पाऊल आहे. ह्याच्यात काही एकदम जल्लोष करण्यासारखं नाहीये, टेक्निकॅलिटीज आहेत, पण एक सरकारने पण एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता मी जसं म्हणलं, प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग. ह्याचं नक्की काय होईल उद्या, हे आता जसा इम्प्लिमेंट होईल तो GR आणि हे प्रमाणपत्र मिळायला पण. आणि एक महत्वाचं आहे, जर हे प्रमाणपत्र ह्या GR प्रमाणे दिले गेले, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, त्याच्यात दिलं की त्यांची व्हॅलिडिटी पण होईल. मग हे जे काही लाख लोक आहेत मराठा समाजातले ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, ते OBC मध्ये त्यांचा समावेश केला जाईल. म्हणजे OBCचे जे फायदे आहेत ते काही लोकांना, म्हणजे आता महाराष्ट्रात 4-4.5 कोटी मराठा समाज आहे 13 कोटी पैकी, तर त्यातल्या काही लाखांना आता ह्याच्या विरुद्ध OBC समाज पण ऑब्जेक्शन घेणार, त्यांचे आंदोलन सुरू होतील, ते कोर्टात जातील. पण तुर्तास हा एक छोटेखानी विजय म्हणता येईल आणि एक पुढचं पाऊल आहे. हा जो शासन निर्णय आता आपण जर वाचला ना, तर त्यामध्ये ऍफिडेव्हिटची सोय केलेली आहे. म्हणजे ज्याच्याकडे आपण शेती करत असल्याचे किंवा पूर्वज शेती करत असल्याचे 1967 पूर्वी ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ज्याच्याकडे आपल्या नातेसंबंधातल्या किंवा भावकीमधल्या कुणाकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या ऍफिडेव्हिटच्या आधारे त्याला ते कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. आता याच्यामधल्या टेक्निकॅलिटीज आपल्याला कशा समजून घेता येईल? ही महत्वाची बाब तुम्ही पॉइंट आउट केली. काही लोकांचं म्हणणं आहे की ऍफिडेव्हिट तयार सरकार करेल, तुम्हाला म्हणजे मराठा व्यक्तीला, म्हणजे कुणबी जो स्वतःकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत त्याला एक ऍफिडेव्हिट द्यावं लागेल. या सरकारी गाव पातळीवरच्या समितीवर त्याला हे ऍफिडेव्हिट द्यावं लागेल आणि मग त्याला नमूद कराव्या लागतील ह्या गोष्टी की 1967च्या आधी अशा नोंदी आहेत
आणि ते मग त्या कमिटीकडे जाईल, ती कमिटी त्याचं निरीक्षण करेल, बघेल त्याच्यात, आणि मग प्रोसेस सुरू होईल. तर ही एक माझं काय मत आहे की GR आहे, ठीक आहे, तो चॅलेंज पण होऊ शकतो, पण हे छोटेखानी पाऊल आहे. म्हणजे एक पाऊल आपण पुढे गेलेलो आहोत, आणि पुढे अशी आंदोलन करायची वेळ येऊ नये असं तरी आता वाटायला लागलंय की काहीतरी ह्याच्यात होईल, आणि मराठवाड्यातल्या गरजवंत आणि अल्पभूधारकांना याचा फायदा होईल 5 जिल्ह्यातल्या.